श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना सावध राहायचं, पण प्रेमानं. शहाणं व्हायचं, पण नम्रतेनं. श्रोते हो, जगणं सुंदर आहे, पण सर्व माणसं मात्र नाहीत. काही जण आपल्यासारखे दिसत असतात, बोलत असतात, अगदी आपल्यासारखे हसत सुद्धा असतात, पण मनात काय ठेवतात हे कळायला मात्र आयुष्य जावं लागतं. कधी भावना खऱ्या वाटतात, पण नंतर त्या नकलीच निघतात. कधी नात्यांवर ठेवलेला विश्वास चुकून खोट्या चेहऱ्यांना दिला जातो, आणि मग त्या चेहऱ्यांच्या मागं ती लपलेली स्वार्थाची धार आपलं हृदय जखमी करून जाते. श्रोते हो, आपण जेव्हा कोणावर मनापासून प्रेम करतो ना, त्यांच्यासाठी वेळ देतो ना, त्यांच्यावर विश्वास ठेवतो ना, तेव्हा आपलं मन सुद्धा नकळत त्यांच्या हाती जात असतं. पण काही हात हे ओलसर मातीसारखे असतात. आपण जितकं पकडतो तितकंच ते सांडत असतं. म्हणून श्रोते हो, हेच आयुष्य. जेवढं मनानं जगावं तितकं शहाणपणानं ओळखायला शिकावं. कुणाला किती जवळ घ्यायचं, कुणाला किती अंतर ठेवायचं हे ठरवणं म्हणजे स्वार्थ नव्हे, ती आत्मरक्षणाची कला आहे. कुणी किती हसून बोललं ना, तरी त्याच्या नजरेतून, शब्दातून आणि वेळ आल्यावरच्या त्या वागणुकीतून खरी ओळख बाहेर पडत असते. श्रोते हो, प्रेमात झोकून द्या, पण डोळे मात्र उघड ठेवा. मैत्रीत सगळं द्या, पण आत्मसन्मान हा मात्र शिल्लक ठेवा. नात्यांमध्ये जपा, पण त्यात कधीच हरवू नका, कारण जग बदलतंय, चेहऱ्यावर मुखवट आहे. श्रोते हो, आणि काळजी फक्त आपणच घेतली नाही तर आपल्याला कोणीही वाचवणार नाही. आज जिथं विश्वास विकला जातो ना, तिथं माणूस पण सांभाळून चालणं म्हणजे खरं धैर्य आहे. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. तुमचं मन हळवं असेल तर ते मोडतील, आणि मजबूत असेल तर ते दुखावतील. पण जे काही होईल त्यांचं तुम्हाला काहीच देणं नसतं. म्हणून हृदय ठेवायचं, पण हातात झोळीत नाही, छातीमध्ये, तेही स्वाभिमानानं. काही लोकांची ओळख आयुष्य शिकवून जाते. त्यांची चूक आपल्याला योग्य वळण देते. फसवणूक ही शिक्षण असतं. त्या वेदनेनं आयुष्य सुकर होतं. माणसं आपल्याला वापरतात हे समजलं तरी आपणच गप्प राहतो, कारण भावनांना आवाज नसतो. पण एक दिवस हेच मौन दुःखाचं कारण बनतं. बोलणं आणि थांबणं यात तोल असावा. नाती जपताना स्वतःला हरवू नका, कारण हरवलेली ओळख नातं संपल्यावर कोण शोधणार? प्रेम, मैत्री, भावकी, कुठल्याही नात्यात स्वतःची किंमत राखा. आपलं म्हणणाऱ्याने जर तुमच्याशी खोटं वागणं शिकवलं तर त्यांनी शिकवलेली तीच पहिली गोष्ट खरी असते. अशा अनुभवाने तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहणारी शहाणीव मिळते. माणूस आपला असेल तर चुकल्यावरही साथ देतो. फक्त उपयोगासाठी असलेलं चुकलं की टाळतात. खरी माणसं चुका समजावतात, टाळत नाही. इतर सगळं केवळ गरज आहे. कोणी तुमचं नाव न घेता तुमच्या गोष्टी सांगत असेल तर समजा तुम्ही चर्चेचा विषय नसून द्वेषाचा बळी झाला आहात. ही माणसं तुमचं अस्तित्व स्वतःच्या तुच्छ भावनांनी लपवतात. माणसांना वेळ दिली पाहिजे, पण मन नाही. कारण वेळ वाया गेली तरी परत मिळते, पण मन गेलं की ती रिकामी जागा राहते. मनाची गुंतवणूक योग्य ठिकाणीच करावी, नाहीतर आयुष्यभर त्याची किंमत मोजावी लागते. ज्यांचं जगणं दुसऱ्याला कमी दाखवण्यात आनंद मानतं, ते आतून रिकामे असतात. अशा लोकांना आपण हसवतो, प्रोत्साहन देतो, पण ते आपल्याच खालचं पायसूप ओढतात.
काही लोकांची साथ ही सावलीसारखी असते, उन्हात असते पण अंधारात हरवते. जे संकटात सोबत सोडतात ते खरे नाही. अशी साथ फक्त परिस्थितीनं आलेली असते. जिथं तुमची किंमत नसते तिथं उपस्थित राहणं म्हणजे स्वतःची प्रतिमा उद्ध्वस्त करणं. स्वतःची किंमत नसेल तिथं आपली छाया देखील हरवते. स्वतःचा उपयोग संपला की चेहऱ्यावरचं हसूही बदलणारं असतं. अशा लोकांच्या हसण्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही असताना जे गोड बोलतात तेच नंतर दुरावा दाखवतात. हे बदल मनाला जखमा देतात. जे तुमच्या दुःखाला कारण ठरतात तेच नंतर समजूतदारपणाचं ढोंग करतात. हे माणसं आधी तुम्हाला तोडतात, मग त्याच गोष्टींचा सल्ला देतात. फसवणूक इथून सुरू होत असते. माणसं सुंदर नसली तरी चालेल, पण मन सुंदर नसेल तर ती माणसंच नसतात. सच्चा माणूस दिसण्यात नव्हे तर भावनांमध्ये ओळखावा लागतो. स्वार्थी लोक आपल्या प्रत्येक कृतीत हिशोब ठेवतात. तुमचं दिलेलं प्रेम ही त्यांचं काही देणं लागतं. प्रेम किंवा मैत्री देताना समोरचा माणूस देतो का याकडे लक्ष द्या. एकतर्फी नातं तुमचं रिक्त करून टाकतं. ज्यांच्या सहवासात आत्मा थकतो त्यांच्यासोबत प्रत्येक मिनिट आत्मघात ठरतो. तुम्ही किती चांगले असलात, काही लोक तुमच्या ऊर्जा शोषून घेतात. अशा नात्यांना सीमारेषा असावी. काही लोकांचे शब्द कमळासारखे असतात, दिसतात पण आतून ते चिखल उधळणारे असतात. त्या गोड शब्दामागे स्वार्थ, संधी असते. त्यांचा खरा चेहरा हा कृतीतून उघड होतो. जे तुमचं यश पचवू शकत नाही ते तुमचं दुःख पाहायला आतुर असतात. त्यांची नजर तुमचं कौतुक न करता चुका शोधण्यात गुंतलेली असते. अशा नजरा टाळा. जिथं तुम्हाला कायम सल्ले दिले जातात पण समजून घेतलं जात नाही तिथं तुमचं अस्तित्वच गृहीत धरलं जातं. जिथं ऐकणं नाही तिथं प्रेम नाही. अशा ठिकाणी स्वतःची किंमत समजून घ्या. मनात काही, चेहऱ्यावर काही ठेवणाऱ्या माणसांची नजर तुमच्या सुखावर असते पण ओठांवर शुभेच्छा असतात. अशा ढोंगी माणसांचं बोलणं गोड वाटेल पण त्यांच्या कृतीतून तुमचं नुकसानच होईल. नाती वाढवायची असतात पण नात्यांच्या नावाखाली चालणाऱ्या सौद्यापासून स्वतःचं हृदय वाचवायला शिका. जे नातं प्रेमाऐवजी व्यवहार चालतं तिथं भावना नष्ट होतात. अशी माणसं तुमचं दुःखही तोलून पाहतात. कधी कधी माणूस तुमचं हसणं पाहून जळतो, तुमचं रडणं पाहून आनंदी होतो. अशांना आपलं म्हणणं ही सर्वात मोठी चूक असते. काही माणसांना तुमचं यश खुपतं. ते तुमचं दुःख पाहून स्वतःला मोठं समजतात. त्यांच्यापासून दूर राहणं हा आत्मसन्मान असतो. ज्यांचं काम तुमच्या गैरहजेरीत निंदा करणं असतं त्यांना मित्र नव्हे तर धोका समजावं. ही लोक समोर एक असतात, पाठीमागं दुसरे असतात. त्यांच्या संगतीत राहिलात तर तुमची प्रतिमा त्यांच्या शब्दात मलिन होते. स्वार्थासाठी जवळ येणारे गरज संपली की अनोळखी होतात. अशा नात्यांना आपलं मन देणं म्हणजे स्वतःला फसवणं. नात्यांना मूल्य असावं लागतं. केवळ गरजेनं जोडलेली माणसं गरज संपल्यावर तुमचं अस्तित्व विसरतात. सतत हसत बोलणारे सगळे हितचिंतक नसतात. काही हसणं हे नाटक असतं, आपली माहिती गोळा करण्याचं साधन असतं.
अशा लोकांपासून सावध राहा. ते तुमच्या आयुष्यात स्नेहाने येतात, पण मनात द्वेष साठवतात. त्यांचं बोलणं नाही तर वागणं तपासा.